श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश तुमच्यासाठी आहे. कदाचित तुमच्या मनात सध्या खूप विचार येत असतील. कदाचित तुम्ही एखाद्या गोष्टीमुळे खूप काळजीत असाल. एखादं काम होत नसेल, घरात काही अडचण असेल, पैशांची चिंता असेल, नोकरीची चिंता असेल, तुमचं एखादं काम अडकलं असेल किंवा एखाद्या माणसामुळे तुमचं मन दुखलं असेल. बाहेरून आपण सगळ्यांसोबत हसतो, बोलतो, आपलं काम करतो, पण मनात काय चाललं आहे हे फक्त आपल्यालाच माहीत असतं. रात्री झोपायला गेल्यावर सुद्धा तेच विचार येतात. माझं पुढे काय होणार आहे? माझं काम कधी होणार? माझी अडचण कधी संपणार? असे अनेक विचार मनात येत राहतात. पण माझ्या स्वामी भक्तांनो, आज काही वेळासाठी हे सगळे विचार बाजूला ठेवा. शांत बसा आणि स्वामींचं नाव घ्या. कारण स्वामी तुम्हाला एकच गोष्ट सांगत आहेत, काळजी करू नकोस, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. तुम्हाला पुढे काय होणार आहे हे माहीत नसेल, पण स्वामींना माहीत आहे. तुम्हाला आजचा रस्ता दिसत नसेल, पण स्वामींना पुढचा रस्ता दिसत आहे. म्हणून मनात भीती ठेवू नका. तुम्ही एकटे नाही. स्वामी तुमच्यासोबत आहेत. तुम्ही जिथे असाल, तिथे स्वामींचं नाव तुमच्यासोबत आहे. तुम्ही घरात असाल, कामावर असाल, प्रवासात असाल किंवा रात्री एकटे बसलेले असाल, स्वामींचं नाव तुमच्या मनात असेल, तर तुम्ही एकटे नाही. माझ्या भक्तांनो, आपल्या आयुष्यात अशी वेळ अनेकदा येते, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करतो. आपण मनापासून मेहनत करतो. देवाकडे प्रार्थना करतो. स्वामींचं नाव घेतो. पण तरीही आपल्याला हवं ते लगेच मिळत नाही. तेव्हा मनात विचार येतो, की स्वामी माझं ऐकत नाहीत का? पण स्वामी भक्तांनो, असं कधीही समजू नका. एखादी गोष्ट आज झाली नाही म्हणजे स्वामींनी तुमची प्रार्थना ऐकली नाही, असं नाही. कधी-कधी आपल्याला वाटतं, की ही गोष्ट आत्ता झाली पाहिजे. पण स्वामींना माहीत असतं, की अजून थोडं थांबणं चांगलं आहे. आपण घाई करतो, पण स्वामी घाई करत नाहीत. आपल्याला फक्त आज दिसतं, पण स्वामींना पुढचं सगळं माहीत असतं. म्हणून एखादं काम उशिरा होत असेल, तर मन खराब करू नका. स्वामींचं नाव घ्या आणि मनात म्हणा, "स्वामी मला कधी होईल हे माहीत नाही, पण माझा तुमच्यावर विश्वास आहे." एवढं मनापासून म्हटलं तरी पुरेसं आहे. कारण स्वामींकडे मोठे-मोठे शब्द घेऊन जाण्याची गरज नाही. मनात जे आहे ते त्यांना सांगा. तुम्ही दुःखी असाल तर सांगा. तुम्हाला भीती वाटत असेल तर सांगा. तुम्हाला एखाद्या गोष्टीची खूप इच्छा असेल तर तीही सांगा. स्वामी तुमचं ऐकतात. कदाचित उत्तर लगेच मिळणार नाही, पण तुमचं बोलणं स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचतं. कधी-कधी आपण दुसऱ्यांचं आयुष्य पाहून स्वतःचं आयुष्य कमी समजतो. कोणाचं काम चांगलं चाललेलं दिसतं, कोणाकडे पैसे आहेत, कोणाकडे घर छान आहे, कोणाला चांगली नोकरी मिळाली आहे, कोणाचं लग्न झालं आहे, कोणाचं आयुष्य छान दिसतं आणि मग आपण स्वतःकडे पाहतो. आपल्याला वाटतं सगळ्यांचं चांगलं चाललं आहे, फक्त माझंच का नाही? पण माझ्या भक्तांनो, दुसऱ्याचं आयुष्य पाहून स्वतःचं आयुष्य मोजू नका. आपल्याला फक्त त्यांचं बाहेरचं दिसतं. त्यांच्या मनात काय चाललं आहे हे आपल्याला माहीत नसतं. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही अडचण असते. कोणाचं दुःख दिसतं तर कोणाचं दिसत नाही. म्हणून स्वतःला कमी समजू नका. तुमची वेळही येणार आहे. तुमच्या आयुष्यातही चांगले दिवस येणार आहेत. आज तुमचं थोडं काम थोडा उशिरा होत असेल, पण त्याचा अर्थ असा होत नाही, की ते होणारच नाही. आज तुमच्याकडे कमी असेल, पण उद्या जास्त असू शकतं. आज तुम्ही दुःखी असाल, पण उद्या तुमच्या चेहऱ्यावर हसू असू शकतं. म्हणून आजचा दिवस पाहून पूर्ण आयुष्याचा विचार करू नका. माझ्या स्वामी भक्तांनो, काही वेळा आपल्या आयुष्यात काही माणसं येतात आणि नंतरनं आपल्यापासून दूर जातात. आपण त्यांच्यावर खूप विश्वास ठेवलेला असतो. आपण त्यांच्यासाठी खूप काही केलेलं असतं. पण नंतर ते आपल्याशी बोलणं कमी करतात आणि आपल्याला सोडून जातात. अशा वेळी मनाला खूप वाईट वाटतं. आपण एकटे बसतो आणि विचार करतो, माझी काय चूक झाली? पण प्रत्येक वेळी चूक तुमचीच असते असं नाही. काही माणसं आपल्या आयुष्यात काही काळासाठी येतात. त्यांच्यासोबत काही दिवस जातात आणि नंतर ते दूर होतात. हे स्वीकारायला कठीण असतं, पण कधी-कधी तेच चांगलं असतं. म्हणून कोणी तुमच्यापासून दूर गेला असेल, तर स्वतःला दोष देत बसू नका. त्यांच्या मागे सारखे जाऊ नका. मनात राग ठेवू नका. फक्त स्वामींचं नाव घ्या आणि म्हणा, "स्वामी, जे माझ्यासाठी चांगलं आहे, ते माझ्यासोबत ठेवा." आणि एवढं म्हणा आणि पुढे चला. कारण तुमच्या आयुष्यात कोणाला ठेवायचं आणि कोणाला दूर करायचं हे स्वामी तुमच्यापेक्षा चांगलं जाणतात. कदाचित आज तुमच्याकडे एखादं स्वप्न आहे
तुम्हाला काहीतरी मोठं करायचं आहे. तुम्हाला तुमच्या घरासाठी काहीतरी करायचं आहे. तुम्हाला तुमच्या आई-वडिलांसाठी काहीतरी करायचं आहे. तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. पण अजून ते झालेलं नाही. म्हणून तुम्हाला वाटत असेल, की माझं स्वप्न कधी पूर्ण होणार? माझ्या भक्तांनो, स्वप्न मोठं असेल तर वेळही लागू शकतो. पण म्हणून स्वप्न सोडू नका. रोज थोडं काम करा. आज जेवढं जमेल तेवढं करा. उद्या पुन्हा करा. एखाद्या दिवशी थकलात तर थोडा आराम करा. पण कायमचं थांबू नका. तुम्ही आज करत असलेली छोटी मेहनत उद्या मोठी होऊ शकते. आपल्याला फक्त शेवट दिसतो, पण त्याआधी किती दिवस मेहनत करावी लागली हे दिसत नाही. म्हणूनच दुसऱ्यांचं यश पाहून स्वतःला कमी समजू नका. तुमची सुरुवात छोटी असेल तरी चालेल. स्वामींचं नाव घेऊन चालत राहा. एक दिवस तुमचंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं. माझ्या स्वामी भक्तांनो, कधी-कधी मन इतकं थकतं, की कोणाशी बोलावसंही वाटत नाही. आपण सगळ्यांसमोर ठीक असल्याचं दाखवतो, पण एकटे असताना डोळ्यात पाणी येतं. मनात जुन्या गोष्टी येतात. एखाद्या माणसाची आठवण येते, एखादं काम आठवतं, पैशांची चिंता आठवते, भविष्याची चिंता वाटते आणि मग मन अजून जास्त थकतं. अशा वेळी स्वतःला एकटं समजू नका. स्वामींच्या फोटोसमोर बसा. हात जोडून काही वेळ शांत राहा. तुम्हाला जे बोलायचं आहे ते स्वामींना सांगा. "स्वामी, मला खूप चिंता आहे. मला काही समजत नाही. माझं मन थकलं आहे. मला फक्त तुमची साथ हवी आहे." एवढं म्हणा. स्वामींना तुमच्या मनात काय आहे हे आधीच माहीत आहे. तुम्ही सुंदर शब्द बोलला नाहीत तरी फरक पडत नाही. तुमच्या मनातला साधा शब्दही स्वामींपर्यंत पोहोचतो. म्हणून दुःख लपवू नका. स्वामींच्या चरणी ठेवा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. वाईट दिवस कायम राहत नाहीत. आज तुमचं मन दुःखी असेल, पण उद्या ते आनंदी होऊ शकतं. आज तुम्ही तुमचं काहीतरी काम अडलं असेल, पण ते उद्या सुरू होऊ शकतं. आज तुमच्याकडे पैसे कमी असतील, पण उद्या तुमची कमाई वाढू शकते. आज कोणी तुमच्यासोबत नसेल, पण उद्या तुमच्या आयुष्यात चांगली माणसं येऊ शकतात. म्हणून आज जे त्यावर तुमचा उद्याचा निर्णय घेऊ नका. आजची अडचण म्हणजे शेवट नाही. कदाचित ही फक्त एक छोटीशी वेळ आहे. ही वेळ जाऊ द्या. स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींवरही विश्वास ठेवा. माझ्या स्वामी भक्तांनो, स्वामींवर विश्वास ठेवणं म्हणजे फक्त मंदिरात जाऊन हात जोडणं नाही. तर स्वामींवर विश्वास ठेवणं म्हणजे अडचण आली तरी स्वामींचं नाव न सोडणं. काम होत नसेल तरी प्रयत्न न सोडणं. लोक हसले तरी स्वतःवरचा विश्वास न सोडणं. मन दुःखी असेल तर उद्याची आशा न सोडणं. कारण स्वामींचा भक्त कितीही थकला तरी तो पुन्हा उभा राहतो. तो पुन्हा प्रयत्न करतो. तो पुन्हा स्वामींचं नाव घेतो आणि पुढे चालत राहतो. आज जर तुमच्या मनात एखादी मोठी चिंता असेल, तर ती चिंता स्वामींच्या चरणी ठेवा. स्वतःला सतत एक प्रश्न विचारू नका, की आता काय होणार? त्याऐवजी म्हणा, जे होईल ते स्वामींच्या कृपेने चांगलंच होईल. तुम्ही तुमचं काम करत राहा. तुमच्या घरासाठी मेहनत करा. तुमच्या स्वप्नांसाठी मेहनत करा. तुमच्या आई-वडिलांसाठी मेहनत करा. स्वतःसाठी मेहनत करा. पण मनात स्वामींचं नाव ठेवा आणि जेव्हा खूप थकवा येईल, तेव्हा थोडं थांबा. स्वामींचं नाव घ्या आणि पुन्हा पुढे चला. आज रात्री झोपण्याआधी स्वामींच्या फोटोसमोर बसा. हात जोडून मनातल्या मनात म्हणा, "स्वामी, माझ्या मनात काय आहे हे तुम्हाला माहीत आहे. माझ्या घरात काय चाललं आहे हे तुम्हाला माहीत आहे. मला कशाची काळजी आहे हे तुम्हाला माहीत आहे. मला काय हवं आहे हेही तुम्हाला माहीत आहे. मी माझी सगळी चिंता तुमच्याकडे देतो. मला फक्त ताकद द्या. माझा हात सोडू नका. मला चुकीच्या वाटेवर जाऊ देऊ नका. माझं मन शांत ठेवा आणि मग शांतपणे स्वामींचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी माझ्या स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश एवढाच आहे. काहीही झालं तरी स्वामींवरचा विश्वास सोडू नका. तुमचं काम उशिरा होत असेल तरी विश्वास ठेवा. तुमचं मन दुःखी असेल तरी विश्वास ठेवा. कोणी तुमच्यापासून दूर गेला असेल तरी विश्वास ठेवा. तुमचं स्वप्न अजून पूर्ण झालं नसेल तरी विश्वास ठेवा. कारण आज काय दिसतं यापेक्षा स्वामींना तुमच्यासाठी काय ठेवलेलं आहे हे महत्त्वाचं आहे. म्हणून काळजी करू नका, घाबरू नका, मनात वाईट विचार ठेवू नका. तुमचं काम करत राहा आणि स्वामींचं नाव घेत राहा. कदाचित आज तुमच्याकडे उत्तर नाही, पण उद्या उत्तर मिळू शकतं. कदाचित आज तुमचं काम झालं नाही, पण उद्या काम होऊ शकतं. कदाचित आज तुम्ही दुःखी आहात, पण उद्या तुमच्या चेहऱ्यावर मोठं हसू असेल. फक्त एक गोष्ट सोडू नका.
ती म्हणजे स्वामींवरचा विश्वास. म्हणून माझ्या स्वामी भक्तांनो, आज मनापासून एकदा म्हणा, "स्वामी, मला तुमच्यावर विश्वास आहे." पुन्हा म्हणा, "स्वामी, मला तुमच्यावर विश्वास आहे." आणि शेवटी मनापासून म्हणा, "स्वामी, पुढे काहीही झालं तरी माझा हात सोडू नका." तुमच्या घरावर स्वामींची कृपा राहो, तुमच्या आई-वडिलांवर स्वामींची कृपा राहो, तुमच्या मुलांवर स्वामींची कृपा राहो, तुमच्या कामात स्वामींची कृपा राहो, तुमच्या मनाला शांतता मिळो, तुमच्या घरात आनंद राहो आणि तुमची प्रत्येक इच्छा ही स्वामी पूर्ण करो. भिवू नकोस, स्वामी तुमच्यासोबत आहेत. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.